नमस्कार. कसे आहात आपण? आपण मस्तच असाल. आज रविवार 8 मार्च, महिला दिन, जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे अत्यंत मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. सर्व महिलांना नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व जगातील महिलांचे आपण काही मुलाखती वगैरे ऐकतो, पण आपण आपल्या घरातील महिलेला विसरतो. आज मी आता माझे जे मत मांडणारे माझ्या घरातील महिले संदर्भात ते आपण ऐकून घ्या. स्ट्रगल जीवनामध्ये कसं असतं आणि स्ट्रगल करूनही आलेलं यश हातातनं गेल्यावर नंतर सुद्धा कशा प्रकारे आनंदी राहायचं, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण प्राची थत्ते यांच्या अनुभवावर जाणार. 14 जुलै 1991 रोजी माझं लग्न प्राची यांच्याशी झालं, पूर्वाश्रमीच्या माधवी भिडे. मी पण अपंग आणि ती पण अपंगच होती. आम्ही लोणावळ्यामध्ये राहत होतो. लोणावळ्याच्या थंड हवेला त्यांना काही शारीरिक त्रास होत होता. त्याच्यानंतर लग्नाच्या पूर्वी त्यांनी सरकारी परीक्षा दिली होती आणि ती पास झाले, त्यांना कळलं आणि त्यांना सरकारी नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी त्यांची पुण्यामध्ये होती. आता लोणावळा पुणा कायमस्वरूपी अपडाऊन करणं हे काय एवढं शक्य नव्हतं, कारण त्या पण शरीराने म्हणजे पायानी माझ्यासारख्याच अपंग आहे. त्या नोकरीवर 14 जुलै 1991 लग्न झाल्यानंतर 17/12/92 आम्हाला एक मुलगा झाला. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये एक आनंद असतो की आपल्याला मुलगा झाला, मग त्याचं पुढे संगोपन करणं, त्याला वाढवणं आणि त्याचं शिक्षण वगैरे करणं आणि पुढच्या सगळ्या गोष्टी. पण प्राची यांच्या बाबतीमध्ये नियतीचा खेळ वेगळाच होता. त्यांना नोकरी लागली, त्यांनी काही महिने अपडाऊन पण केलं आणि नंतर त्यांना येरोडा या ठिकाणी गव्हर्नमेंट क्वार्टर मिळाली. त्या क्वार्टरमध्ये आम्ही मुक्कामी आलो. त्यावेळेला प्राचीचा मुलगा 2-1 वर्षाचा होता. पण त्या मुलाला सेलेब्रल पाल्सी हा एक रोग झाला, म्हणजे मेंदूचा पक्षाघात. म्हणजे ह्याच्यामध्ये काही मुलं चालू शकतात, काही मुलं काही शरीराचे अवयव वापरू शकत नाहीत आणि काही मुलं पूर्ण बेड रिटर्न असतात. तर माझा मुलगा, हे प्राची यांचा मुलगा, हा पूर्ण बेड रिटर्न मध्ये आला. तरी सुद्धा न डगमगता, न माघार घेता त्यांनी पुणे येथे सरकारी नोकरी स्वीकारली. त्यावेळेला त्यांच्या सासू सासऱ्यांनी पण त्यांना मुलाला वाढवण्यामध्ये खूप मदत केली. पण जसजसे दिवस पुढे जात गेले तस मुलाला शाळेत नेणं, मुलाचं पुढे संगोपन करणं, हे सर्व त्यांचे सासू सासरे बघत होते. पण हे ते बघत होते आणि त्या त्यांचे नोकरीला जात होत्या. परंतु आता एखाद्याला वाटेल की त्यात काय, पण असं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा
त्यांना जेव्हा त्या नोकरीला जात होत्या, जरी सासू सासरे बघत होते तरी त्यांना इतर आपल्या वयाच्या मैत्रिणींची मुलं पहिलीत गेली, दुसरीत गेली, तिसरीत गेली आणि पुढे पुढे वाढली. हा जो आनंद त्यांना घेता आला नाही. पण त्यांचा मुलगा हा स्पेशल स्कूलमध्ये जात होता आणि हे सगळं करत तिने तिची नोकरी व्यवस्थित केली. पुढे पुढे कालांतराने मुलगा वाढत गेला. हळूहळू वयोमानाप्रमाणे सासरे गेले. आत्ता दिवाळीच्या नंतर भाऊबीजेला सासूबाई पण गेल्या आणि माझ्या सर्व लग्नानंतरच्या जीवनामध्ये माझे व्यवसाय किंवा माझं जगणं याला पूर्णपणे प्राचीने मदत केली. कुठलाही व्यवसाय केला तरी तिचा पाठिंबाच असायचा. आता नियतीने ठरवत होतं यांना यश द्यायचंच नाही, त्याप्रमाणे मला यश आलंच नाही. हळूहळू मी पुढे वाहत गेलो आणि काही व्यवहारात गुंतलो गेलो आणि त्यामध्ये सुद्धा प्राचीने मदत केली. पण त्यांची आयुष्यभरची पूर्ण जी कमाई होती ती नुसती 2 मुलांना वाढवण्यातच गेली. एक म्हणजे प्रणव तिचा मुलगा आणि एक मी. स्वतःच्या आयुष्याकडे बघायला त्यांना अजून सुद्धा मिळत नाही. याला स्ट्रगल म्हणतात. स्ट्रगल किती? जिथे नोकरी करत होत्या 33 वर्ष नोकरी गेली, जिथे नोकरी करत होत्या तिथे सुद्धा शेवटच्या काळामध्ये रिटायरमेंट जवळ यायच्या 2-3 वर्ष आधी तिथेही ऑफिसमध्ये त्यांना काही गोष्टींना फेस करावं लागलं. म्हणजे सुखाने चाललं ते पण नाही, त्यांची बदली गेली. मग त्यांची बदली बाहेर गावी झाली, मग त्यांनी ती कॅन्सल केली मुलासाठी आणि मग परत पुण्यामध्ये डेप्युटेशनवर गेल्या. अशा प्रकारे त्यांची बदली गेली. त्यालाही त्यांनी तोंड दिलं. स्ट्रगल करत करत त्यालाही त्यांनी तोंड दिलं. आणि एवढं करत असताना त्यांना सर्वांची काळजी, घरातल्यांची सर्वांची काळजी घरातल्यांची त्यांनी घेतली आणि इथली तर घेतलीच आणि माहेरी पण आई वडिलांची पण त्यांनी काळजी घेतली. यायलाच पाहिजे पण त्यांनी घेतली आणि जीवनामध्ये स्ट्रगल करत राहिल्या. मे 30ला रिटायर झाल्या. रिटायर नंतरचं लाईफ चांगलं जाईल तेही नियतीला मान्य नाही. पेन्शन मिळायला उशीर झाला. 6-6, 7-7 महिने पेन्शन नाही. सबंध कुटुंब अपंग आहे आणि नुसतं शारीरिक नाही तर आर्थिक अपंग पण झाले. अशा महिलेचा सत्कार व्हावा कोण करणार? लोक आपणच घरच्यांनी करायचा. आणि हे जे स्ट्रगल लाईफ आहे हे जगताना, या स्ट्रगल लाईफला तोंड देताना माणसाला किती यातना होतात. अशा पद्धतीने महिला दिन साजरा करताना मी सर्व महिलांचे अभिनंदन केलेच आहे. त्याप्रमाणे माझ्या पत्नीचेही अभिनंदन आहे. तर महिला दिन अशा रीतीने
साजरा करा की समाजामध्ये ज्या महिला स्ट्रगल लाईफ जगतात, स्ट्रगल म्हणजे आता मी सांगितलं माझ्या घरचं स्ट्रगल लाईफ अजून संपलं नाही, तरी सुद्धा माझी पत्नी त्याला तोंड देत राहती आहे. आता ईश्वरी इच्छा आहे, कधी यश येईल तेव्हा येईल. यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे तिच्या मुलामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. अशा महिलेला माझा सतशा प्रणाम.